पण मी ते त्या ठिकाणी पक्षनिरीक्षकांना सुद्धा हेच सांगितलं, तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाला तिकीट द्या, अण्णा शिंदेचा असा वैयक्तिक स्वार्थ नाही मला दिलं पाहिजे, पण बाहेरच्या माणसाला न देता शिवसैनिकालाच उमेदवार द्या अशी आमची मागणी. आणि त्या ठिकाणी आम्ही कृषी अधिकाऱ्याला सांगितलेले, तुम्ही 15 दिवसात जर ही कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः त्याच्यावर गुन्हे दाखल करू. आमदारांच्या कामावरती खुश आहात, समाधानी आहात? अशा टायमाला माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक पेटून उठतो आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा. मग त्या ठिकाणी आम्ही बघत नाही आम्ही लहान आहोत मोठे आहोत, समोरच्या माणसं तुटून पडतो. परंतु एवढं मोठं आंदोलन असताना शिवसेनेचे सर्व तुम्ही जुने सहकारी तिथे ते आंदोलन लावून धरत असताना आमदार साहेब इथेही मला दिसले नाही. कपाशी पीक झोपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा अनेक गाव आहे, पण आपला कन्नड त्याच्यामध्ये मॅक्झिमम होता. तर कन्नड तालुक्यामध्ये त्यांनी काय केलं, अवकाळीचं एक सुद्धा इंटिमेशन त्यांनी ग्राह्य धरलं. जर कधी पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाही दिली, नाकारली, तर नेमकी तुमची त्यावेळेची भूमिका काय असणार? नमस्कार, मंथन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंथन मराठीच्या माध्यमातून आपण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आज असेच मंथन मराठीच्या कट्ट्यावरती डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आलेले आहेत. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर साहेब, मंथन मराठीच्या कट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेब, मला एक पहिला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही व्यवसायाने डॉक्टर, मग तुम्ही राजकारणात नेमके कसे आलेत? नाही, मुळात त्या ठिकाणी मी मेडिकल असोसिएशनचा राज्याचा अध्यक्ष होतो आणि त्या माध्यमातून आमच्या काही अडीअडचणी संदर्भात आम्ही नेहमी मंत्रालयात जाणं वगैरे, आमदार खासदार यांच्या संपर्कात मी राहायचो. आणि ज्या टायमाला 1997ला सुरुवातीला जी पहिली जिल्हा परिषद निवडणूक लागली, तर त्या माध्यमातून औराळा मतदारसंघातून मला त्या तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत खैरे साहेब, शिवसेना नेते, यांनी आग्रह केला की स्वर्गीय नारायणराव बाजीराव पवार साहेब यांनी औराळ्यामधनं उभं राहायचं ठरवलं. त्या टायमाला आमच्याकडे परिस्थिती अशी होती की औराळा मतदारसंघातून स्वर्गीय नारायणराव जाधव साहेब यांचा जो नारायणराव पवार साहेब यांचा जो दबदबा होता, त्यांच्या विरोधात कोणीच तिकीट घ्यायला तयार नव्हतं. आणि मग त्या टायमाला मला चंद्रकांत खैरे साहेबांनी सांगितलं की तुला औराळा मतदारसंघामध्ये उभं राहायचे, आणि त्यावेळेस मला त्यांनी त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्या माध्यमातून मी राजकारणात. अच्छा, तिथून तुमची राजकारणाला खरी सुरुवात झालेली आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, म्हणजे तो नेमका कार्यकाल कधीचा होता? तो मी 1997 पासून तो 2011 पर्यंत 15 वर्ष सलग मी जिल्हा परिषद सदस्य होतो. आणि त्यामध्ये 2005 ते 2007 ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि अध्यक्ष असं दोन्ही पदावर मी त्या ठिकाणी कार्यरत होतो. जिल्हा परिषदची जी 2011ची जी निवडणूक होती ती तुमची शेवटची निवडणूक होती. त्यानंतर म्हणजे आता 2024 पर्यंत खूप मोठा गॅप पडला. मध्यंतरी तुमचा मतदारसंघ राखीव झाला, मग तुम्हाला निवडणूक लढवता आले नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये कसं तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय होता की काही अलिप्त राहिलात? नाही, मी सक्रिय आहे, पहिल्यापासून सक्रिय आहे. आणि तुम्हाला सांगतो 1994-95 पासून तर आज 24 आहे सलग मी त्या ठिकाणी सक्रिय आहे. आणि विशेषतः शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीदवाक्य गुन्हा मी त्या ठिकाणी चालतो. असं सगळं असताना मतदारसंघ जरी राखीव झाला, आज त्या ठिकाणी मला अभिमान वाटतं की आजही माझ्या मतदारसंघामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य आहेत असं समजून लोक मला आज सुद्धा काम सांगतात. मग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या असो, पीक विम्याच्या समस्या असो, त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान वन्य प्राण्यांनी केलं तरी सुद्धा हमखास लोक अण्णा शिंदे या नावाने फोन लावतात आणि मी लोकांची सेवा करतो. त्यामुळे मी कायम सक्रिय असतो. म्हणजे तुमच्याकडे पद असो नसो तुम्ही जनतेच्या सेवेत तत्पर असतात. हो, नक्कीच. मला असं विचारायचं आहे की अनेक लोक दरम्यानच्या कालावधीमध्ये या पक्षातून त्या पक्षात जातात, पक्षनिष्ठा किंवा तत्व वगैरे या गोष्टीला आता हरताळ फासतात. रात्रीतूनच लोक पक्ष बदलणारे आपण बघितलेले आहेत. तुम्ही इतक्या वर्षापासून सलग शिवसेनेमध्ये आहात, निष्ठावंत म्हणून काम करत आहात, परंतु तुम्ही कुठलीही निवडणूक अजूनपर्यंत आमदारकीची किंवा विधानसभेची निवडणूक तुम्ही लढवलेली नाही. असं कधी मनात नाही आलं की आपण निवडणूक लढावी? नाही, मनात तर आलंच. आणि म्हणून त्या माध्यमातून ह्यावेळेस आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे. आणि आत्ता 5-6 दिवसापूर्वी नागपंचमी झाली, त्या टायमाला आमची पक्षनिरीक्षकांनी त्या ठिकाणी संभाजीनगरला मुद्दाम जे इच्छुक आहेत ते चाचपणी करण्यासाठी आले होते. आणि मग त्या ठिकाणी मी सांगितलं मी स्वतः इच्छुक आहेत. आणि विशेषतः मला असा आनंद वाटतो की मग त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ शिवसेनेचे आमच्या कन्नड तालुक्यातले माझ्याबरोबरचे असलेले आमचे सहकारी अवचित नाना वळवळे असतील, त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सभापती दिलीपराव मुठे असतील, त्याचप्रमाणे आमचे माजी म्हणजे आपले उपतालुका प्रमुख ज्येष्ठ ते शिवसैनिक शिवाजीराव थेटे असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी एकमुखी आम्ही सर्वांनी हे सांगितलं की या ठिकाणी कन्नड तालुक्यामध्ये निष्ठावानाला त्या ठिकाणी उमेदवारी द्या, निष्ठावान शिवसैनिकाला, की जेणेकरून त्या ठिकाणी सर्व
शिवसैनिकाला न्याय मिळेल अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. सुरुवातीला नामदेव पवार शिवसेनेचे आमदार झालेत, त्यानंतर हर्षवर्धन जाधव झाले. हर्षवर्धन जाधव तर आधी मनसेमध्ये होते, मग ते शिवसेनेत आले, त्यांना संधी मिळाली, शिवसैनिकांनी त्यांना आमदार बनवलं. त्यानंतर उदयसिंग राजपूत जे आताचे विद्यमान आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते इथे आल्यानंतर इथे आमदार झाले. म्हणजे शिवसेनेत बाहेरून जो व्यक्ती येतो तो आमदार होता असं काही आहे का? नाही, असं नाही म्हणता येणार, पण झालं समजा त्यांचा कर्मधर्म संयोग म्हणावा लागेल. पण यावेळेस आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे. यावेळेस आता खूप झाला, आता आम्ही सर्वांनी पक्षाचे आदेश मानले, पक्षाचे आदेश आम्ही पुढेही मानणार, कारण आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. पण यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की या ठिकाणी शिवसैनिकाला कोणलाही उमेदवार द्या. म्हणजे मी जरी इच्छुक असलो, पण मी ते त्या ठिकाणी पक्ष निरीक्षकांना सुद्धा हेच सांगितलं, तुम्ही कुठल्याही शिवसैनिकाला तिकीट द्या. अण्णा शिंदेचा असा वैयक्तिक स्वार्थ नाही, मलाच दिलं पाहिजे, पण बाहेरच्या माणसाला न देता शिवसैनिकालाच उमेदवार द्या अशी आमची मागणी आहे. जर कधी पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाही दिली, नाकारली, तर नेमकी तुमची त्यावेळेची भूमिका काय असणार? नाही, पक्ष नाकारणार नाही अशी मला खात्री आहे, कारण आम्ही जे काही स्ट्रॉंगली काम केले. आज तुम्हाला सांगतो मी, कन्नड तालुक्यातील 40,000 लोकांना आम्ही पीक विमा मिळवून दिला. त्यासाठी आम्ही 1 जुलैला हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी पहिलं उपोषण केलं, त्यानंतर 9 जुलैला सुद्धा केलं, आणि दोन्ही वेळेस त्या ठिकाणी आम्ही त्या जे विमा कंपनीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत आम्ही त्यांना कार्यवाही करायला लावली. आणि आज या ठिकाणी सांगताना विशेष आनंद वाटतो की 40,000 लोकांना आम्ही केलेल्या आंदोलनामुळं, आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळं त्या ठिकाणी लोकांना पीक विमा मिळालेला आहे. आज त्या ठिकाणी 58 कोटी रुपये या ठिकाणी तालुक्याला मिळालेले आहेत. आणि त्या ठिकाणी नाही तर त्यांनी काय, विमा कंपनी फक्त 20-22 हजार लोकांना मंजूर केलं होतं, त्यानंतर त्यांनी पुढे काही केलंच नसतं. पण आम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंगली त्याच्या मागे राहिलो. आणि आज सुद्धा तुम्हाला सांगतो 27, 28, 29, 30 नोव्हेंबर 2023ला जी काही अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीला अजून सुद्धा 20-22 हजार लोक त्या ठिकाणी अजून सुद्धा वंचित आहे. आणि इव्हन कांद्याच्या बाबतीत पीक विमा कंपनी एवढी मस्तावाल झाली आहे की पीक विमा कंपनीने मागच्या वर्षी कांद्याचा खरीपाचा पीक विमा भरून घेतला. त्या ठिकाणी लोकांनी पीक विमा भरला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, त्या कांद्याचं पूर्ण नुकसान झालं. लोकांनी त्याचं इंटिमेशन म्हणजे लोकांनी त्याची तक्रार पण केली, तक्रार बी कंपनीपर्यंत पोहोचली. आता कंपनी बेशरमपणाने आमच्या उपोषणाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की कांदा हा पीक विमामध्ये समाविष्ट नाही. आम्ही म्हणलं जर कांदा पीक विमा समाविष्ट मध्ये, कांदा हा पीक विम्यामध्ये समाविष्ट नव्हता, तर तुम्ही पीक विम्याचे पैसे 1 वर्षापासून घेतलेच कसे, बरोबर, ते तुम्ही वापरलेच कसे? आणि मग त्या ठिकाणी आम्ही असं स्टँड घेतला, कृषी अधिकाऱ्याला सांगितलं, ECOना सांगितलं, जॉईंट कमिशनरला सांगितलं, ह्या लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. त्यांनी वर्षभरापूर्वी पैसे भरून घेतले, वर्षभर पैसे वापरले, आता बेशरम सारखे सांगतो बाबा पीक विम्यात समाविष्ट नाहीये. आणि त्या ठिकाणी आम्ही कृषी अधिकाऱ्याला सांगितलेले, तुम्ही 15 दिवसात जर ही कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, कंपनीच्या ऑफिसला आम्ही कुलूप ठोकू. अशी दादागिरी बिलकुल चालणार नाही, आम्ही निश्चित सांगितलेले आहेत. आणि कांद्याच्या पीक विमा धारकाला सुद्धा पीक विमा आम्ही मिळवून देणारच आहोत. त्यांनी जे काही नाकारलेलं आहे पीक विमे, तर त्या बाबतीमध्ये आम्ही स्ट्रॉंगली शेवटच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळेपर्यंत आम्ही त्यासाठी बांधील आहोत. त्यासाठी आम्ही पाहिजे ती किंमत देऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे हेच आमचं धोरण आहे. तुमचं मतदारसंघामधलं काम असेल किंवा शेतकऱ्यांसाठीचे लढे असेल, पीक विमा असेल, तुम्ही रस्त्याच्या बाबतीत, बोगद्याच्या बाबतीत सुद्धा अनेक आंदोलन, तुम्ही जसे अग्रेसिव्ह शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहतात, तुमच्या पक्षाचे आमदार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे कधीही असे आढळले नाही, किंवा असा संघर्ष करताना किंवा शासनाशी भांडताना आम्हाला कधीही आढळलेले नाही. त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की तुम्ही आमदारांच्या कामावरती खुश आहात, समाधानी आहात? आता कसं असतं, प्रत्येकाला कोणतं काम महत्त्वाचं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या मुशीतला आम्ही कार्यकर्ते पहिल्यापासून, आणि मी स्वतः शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना 3दा भेटलोय. मला अक्षरशः त्यांनी आशीर्वाद दिलाय. माझं भाग्य आहे की कन्नड तालुक्यामध्ये फार कमी शिवसैनिकांना माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन झालं, त्याच्यातलं मी. आणि त्या टायमाला मला आठवतं, आणि म्हणून त्या माध्यमातून पुढला असा अन्याय झाला ना, मला तरी चैन पडत नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून मी सांगतो, कारण शिवसेना प्रमुखांचं, मी जेव्हा शिवसेनेमध्ये सुरुवातीला गेलो माझे शालेय जीवनामध्ये, तर सांस्कृतिक मंडळावर मी साहेबांची पहिली सभा ऐकली होती. साहेबांनी सांगितलं होतं की माणूस हा कायद्यासाठी पैदा झाला नाही, कायदा माणसासाठी पैदा झालेला आहे. म्हणून असे ज्या टायमाला अन्याय होतात, पीक विमा कंपनी असा अन्याय करते, हे करते, अशा टायमाला माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक पेटून उठतो आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा. मग त्या ठिकाणी आम्ही बघत नाही, आम्ही लहान आहो मोठे आहो, समोरच्या माणसं तुटून पडतो आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची आमची ही भूमिका कायमस्वरूपी असते.
आमदार साहेब जे आहेत अनेकदा बैठका घेतात किंवा अनेक कार्यक्रम सुद्धा झाले तुमच्या पक्षाचे, परंतु तुमचे जे जुने सहकारी जे आहेत तुमच्या सोबतचे ते कुठेही मला त्यांच्या मंचावरती दिसत नाही. नेमकं काय कारण त्याच्यामध्ये? नाही, कारण तसं नाही. आता विसंगती दिसत नाही तुमच्या पक्षामध्ये अशा याच्यामुळे? आता विषय असा आहे की आम्ही तर काय करतो, पक्षाचा कार्यक्रम म्हणून जातो, पण जेव्हा बोलवलं तर आम्ही आवर्जून जातो. आमची काही अपेक्षा असते की आमदार साहेबांनी बोलावं असं आमचं काही म्हणणं नाही. किमान त्यांच्या पीएने तरी फोन केला पाहिजे, आज इथे कार्यक्रम आहेत, आणि मग त्या माध्यमातून जेव्हा जेव्हा निमंत्रण येतात त्या टायमाला आम्ही त्या ठिकाणी जातो. तुमचे आमदार साहेबांचे कसे संबंध आहेत? नाही बघा, आम्ही काय करतो, आम्ही आमचं काम करत असतो, संबंध तशी आहेच बरे आहे, त्याबद्दल काही वाद नाही, आमचं काही कुठं भांडण तंटा नाही. पण आम्ही कसं आहे तत्ववाढ माणसं आहोत. ठीक आहे, पक्षाला तर मानणार, पक्षाबद्दल तर आम्ही मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहे. पण जर आम्हाला तिथे बोलावणारच नसेल, साधा फोन येणार नसेल, तर आम्ही का म्हणून तिथे जायचं? आणि म्हणून त्या माध्यमात आम्हाला जेव्हा निमंत्रण येईल तेव्हा आम्ही जातो. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये शिवसेना वाढताना दिसली नाही, याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? तुम्ही निष्ठावान शिवसैनिक घेणार की आमदार साहेब घेणार? आता काय असतं, जेव्हा जेव्हा पक्षाचं काम पडतं, आता लोकसभेची निवडणूक झाली आणि तिकडे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत असतो. त्यामुळं शिवसैनिक कोणी सांगलं तर असं काही नाही. आमचे वरिष्ठ नेते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख आणि विरोधी पक्षाचे अंबादास दानवे साहेब असतील, आणि त्याचप्रमाणे आमचे संपर्क प्रमुख विनोदजी घोसाळकर साहेब असतील, हे आम्हाला जे जे आदेश देतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो. त्यामुळे खाली आम्ही काही बाकी गोष्टी बघत नसतो. पक्षवाढीसाठी पक्ष नेते जे आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो, आणि ती सगळ्याची जबाबदारी असं मी मानतो. मागे एकदा एक आंदोलन तुम्ही केले होते, खूप प्रसार माध्यमांनी सुद्धा उचलून धरलेलं होतं, जे अंधानेर फाटा, पेडकवाडी आणि जहूर कळंकी रस्त्याचं काम होतं ते स्थगित केलं होतं. वन विभागाने काहीतरी आडकाठी आणलेली होती. त्यावेळेस तुम्ही खूप ॲग्रेसिव्हली तो मुद्दा मांडून लावला, शासनाकडे लावून धरला, नंतर त्याला मान्यता मिळाली. परंतु एवढं मोठं आंदोलन असताना शिवसेनेचे सर्व तुम्ही जुने सहकारी तिथे ते आंदोलन लावून धरत असताना आमदार साहेब इथेही मला दिसले नाही. आता विषय कसा आहे माहिती का, मुळात लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आम्ही अनेक गावात गेलो. आमचं कळंकी असेल, कोळवाडी असेल, सीतानाईक तांडा असेल, वडनेर असेल, त्या गावात आम्हाला लोकांनी सांगितलं आमचा रस्ता तुम्ही बघितला का? म्हणजे अक्षरशः त्या रस्त्यानं साधं इंडिका कार वगैरे ह्या कार चालू शकत नव्हत्या, गुडघ्या एवढ्याले खड्डे होते. मग आम्ही सांगितलं हा रस्ता मंजूर आहे, ते मंजुरी आहे, तर आम्ही अनेक दिवसात ऐकतो बरे, पण तो चालू कधी होणार? आणि मग त्या ठिकाणी लोकांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मग मी लोकांना विनंती केली, म्हटलं ठीक आहे हरकत नाही, तो आता चालू व्हायला पाहिजे, पण झाला नाही. माझी तुम्हाला एक विनंती, म्हटलं का 13 तारखेपर्यंत तुम्ही मतदान करा लोकसभेचं, 14 तारखेला हा अण्णा शिंदे तुमच्या सोबत राहील. आणि कळंकी गावात तर मी स्वतः होतो, गीताराम पवार होता, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव शिंदे होते, आम्ही सर्व पदाधिकारी होतो. आम्हाला अक्षरशः लोकांनी त्या गावातून हाकलून दिलं. त्यांनी सांगितलं जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आमच्या गावात तुम्ही यायचं नाही, आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. अरे बापरे. पण मग आम्ही लोकांना समजून सांगितलं की तुम्ही 13 तारखेला मतदान करा, 14 तारखेपासून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि मग त्यानुसार काय झालं की लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे मतदान केलं. 13 तारखेचं मतदान आठवलं, 14 तारखेला 10 वाजता गाडी लगेच माझ्या घरासमोर आली, चला बोला म्हणे आता आमचा रस्त्याचं काय. आणि मग त्या ठिकाणी त्या सर्व लोकांना, शेतकऱ्यांना घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं साहेब की फेब्रुवारीपासून हा प्रस्ताव वन खात्याकडे परवानगीसाठी गेलेला आहे, आणि फेब्रुवारीपासून आता म्हणलं मे महिना, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, म्हणजे 4-5 महिन्यापासून ते प्रस्ताव तिथे धुळकात पडलाय, परवानगी देत नाही. आता ते काम चालू होत नाही, लोकांना जायला रस्ता नाहीये, लोकांच्या गाड्या जात नाही. अहो 1-2 ठिकाणी तर साधारण एक हार्ट अटॅकचा जो पेशंट आहे तो स्वतः आमचं ते हे जे सीतानाईक तांड्याचे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं का आम्ही त्याला मोटरसायकल फास्ट नेऊ शकलो नाही, कारमध्ये नेलं म्हणून तो मृत्युमुखी पडला. असं आपले ते नवनाथ राठोडने त्या ठिकाणी सांगितलं, स्वतः त्याचा भाऊ उपचाराभावी वारला. आणि अशी सगळी परिस्थिती असेल, मग मी अधिकाऱ्याला सांगितलं असं चालणार नाही. मुळात मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 2005 ते 2007 दरम्यान हे सर्व रस्ते विलेज रोड होते. त्या टायमाला मी त्याला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा दिला आहे, आणि ज्या टायमाला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा दिला त्या टायमाला ही सगळी प्रोसेस झाली आहे. रस्त्याची रुंदी किती असावी, लांबी किती असावी, हे सगळं ठरलेलं आहे. असं सगळं असताना नव्यानं परवानगी घ्यायचीच गरज नव्हती, माझ्या मुळात असं म्हणणं होतं. आणि मग त्यामुळे आम्ही अग्रेसिव्ह होऊन त्या ठिकाणी तंबू ठोकला. 3-4 दिवस आम्ही त्या ठिकाणी उपोषणला बसलो. आणि मग 4थ्या दिवशी रात्री 8:30 वाजता त्या रस्त्याच्या वन खात्याच्या परवानगीचा कागद आम्ही हातात घेतला.
त्यानंतर आम्ही उठलो. आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बेअँशीला सांगितलं आता आमच्यावर पुन्हा उपोषण करायची वेळ येऊ दे नाही, लगेच काम चालू करा. आणि या ठिकाणी सांगताना असा आनंद वाटतो की जे काम थांबलं होतं ते आता जवळजवळ 80% ते काम पूर्ण पण झालं. एकंदर तुमचे आंदोलनही बघितले आम्ही, अनेक आंदोलनं तुम्ही केलेले गेल्या 5 वर्षामध्ये. तळमळ तुमची दिसती त्या आंदोलनामागे, राजकारण विरहित तुमचं ते सर्व ते आंदोलन असतं. मागच्या वर्षी 71,000 दावे पीक विम्याचे फेटाळले गेलेले आहे, परंतु सर्व जे खापर जे आहे हे शिवसेनेवरती फोडलेले आहे. त्याचं कारण असं की तुमचे स्थानिक आमदार आहे, तुम्ही पाठपुरावा करून घेतला नाही असं म्हटलं गेलं विरोधी पक्षांकडनं. नेमकं काय झालं? नाही, आता कसं असतं कोण काय म्हणतं हा विषय वेगळा आहे, पण मी ज्या टायमाला बघितलं, कारण माझ्या गावातली सुद्धा परिस्थिती अशी होती, आमच्या परिसरातली माझे जो मतदारसंघ परंपरागत आहेत त्या ठिकाणी मी बघितलं घरातल्या एका भावाला पीक विमा मिळाला पण त्याला मिळाला नाही. गाव तेच, शिवार तो, पावसाची परिस्थिती तीच, पीक पण तेच. आणि असं असताना आम्ही पीक विमा कंपनीला जॅब विचारला, बाबा एक उदाहरणार्थ आमचा आवराळा गाव घ्या, आवराळा गावामधल्या 5 लोकांना विमा मिळतो पण राहिलेल्या 5 लोकांना नाकारच काय करा. बरोबर आहे. पाऊस बी तितकाच पडला, पिकं पण तेच आहे, आणि एका घरातल्या एका भावाला मिळतो एकाला मिळत नाही. म्हटलं असं तुम्हाला करता येणार नाही, आणि म्हणून त्या माध्यमातून तुम्ही याच्यामध्ये त्याची पुन्हा पडताळणी करा आणि त्या ठिकाणी पुन्हा या सर्व लोकांना पीक विमा द्यायचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि सुरुवातीला त्यांनी जे 25,000 मंजूर होते ते 25,000 संपूर्ण तालुक्यातले लोक होते, कुठे 100 कुठे 50. म्हटलं त्याच गावातले राहिलेले लोक आहे आणि त्या पद्धतीने ऍड करा. आणि 40,000 लोकांना आम्ही त्या ठिकाणी जास्त ऍड करायला लावले, मिळून दिले. आणि 50 कोटी रुपये आतापर्यंत त्या ठिकाणी तालुक्यामध्ये लोकांना पीक विम्याचे वितरित झाले. डॉक्टर साहेब, गुजरदरी प्रकल्प तुमच्या खूप आस्थेचा प्रकल्प आहे. कसा तो आपल्या विभागाला किंवा आपल्या तालुक्याला नेमकं त्याचा कसा फायदा होणार आहे? तुम्ही त्यासाठी सुद्धा खूप पाठपुरावा करताना दिसतात. मुळात गुजरदरी प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीला जेव्हा 1997ला जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हापासून मी सतत याच्यामध्ये लक्ष केलं गुजरदरीचं झालं पाहिजे. कारण माजी आमदार स्वर्गीय रायभाजी जाधव साहेब यांचं सुद्धा मी अनेकदा भाषण त्या ठिकाणी ऐकलं होतं. चिवळी ते देवळीपर्यंत पूर्ण भाग हिरवा होईल हे त्यांचं स्वप्न होतं. आणि मग त्यामुळे आम्हाला ते गुजरदरीबद्दल एक उत्सुकता होती. पण सुरुवातीला मी छोटा होतो, माझ्या तिथपर्यंत मी पोहोचू शकत नव्हतो. आणि मग 97-98 ज्या टाइमला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो त्या टायमाला मी त्याच्या पाठीमागे लागलो. तेव्हापासून आम्ही अनेक आंदोलनं केले, रास्ता रोको केला. असं केल्यानंतर मग 2005-07ला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. मग अध्यक्ष झाल्यानंतर मग मी त्या प्रकरणामध्ये जे आहेत आपले कन्नडचेच कार्यकारी अभियंता जे संभाजीनगरला होते, पवार साहेब ते होते, त्यांना मी अध्यक्षाला बोलून घेतलं, साहेब नेमकं हा प्रकरण काय आहे. आणि मग त्यांनी सांगितलं बा असं असं आहे, आपलं त्या ठिकाणी त्या ज्या 3 असं मोठमोठ्या दऱ्या आहे, एकीकडे नाशिक जिल्हा आहे, ह्या साईडला संभाजीनगर जिल्हा आहे, पलीकडच्या साईडला जळगाव जिल्हा आहे. त्या ठिकाणी टेकड्या त्या जिल्ह्यामध्ये पण पाणी त्या ठिकाणी त्या खोऱ्यात उतरतं. तर आपल्याला तापी खोऱ्यात हे पाणी सगळं वाहून जातं. तर म्हणून त्या माध्यमातून तापी खोऱ्याची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र घ्यावं लागेल. म्हणजे ते खोरं ऑथॉरिटी ठरवतं डिपार्टमेंट अनालिसिस कोणत्या जिल्ह्याच्या याच्यामध्ये किती वाटा आहे. आणि मग त्यानुसार 2007-08ला सुद्धा मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा उपोषण केलं होतं. आणि त्या टायमाला तत्कालीन ते वनमंत्री जे पतंगराव कदम साहेब त्यांनी स्वतः आमचे उपोषण सोडवलं होतं. स्वर्गीय आर्यम वाणी साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांनी पालकमंत्र्याला तिथे आणलं होतं, हे उपोषण सोडा म्हणून सांगितलं होतं. आणि मग त्या टायमाला त्यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा प्रस्ताव तापी खोऱ्याला नाशिकला पाठवला होता. आणि मग त्याच्या मागे लागून आम्ही मग 2010ला आम्हाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेलं आहे. एवढंच काय, गुजरदरीला ज्या टायमाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं त्याच टायमाला राजू खोरा आहे, त्याचप्रमाणे असं ते जे आहे म्हणजे नागदपट्ट्यामध्ये तिकडनं सुद्धा जो राजू खोरा आहे तिथलं सुद्धा पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळालेले आहेत. पण दुर्दैवानं आजपर्यंत धरण पूर्ण झाले नाहीये. आणि गुजरदरी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमच्या त्या भागामध्ये आवराळा सर्कल, देवगाव सर्कल असेल, त्याचप्रमाणे नांदगावची काही गावं, ढेकू, बोलठाण वगैरे, वैजापूर तालुक्यातले मनोली असेल, त्याचप्रमाणे मनेगाव असेल, जिरी, बिरोळा, ह्या सगळ्या गावाला त्याचा फायदा होणार आहे. आणि कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त ते गाव आहे. बरोबर. आणि त्या भागात कायमस्वरूपी टँकर चालतात. मग एकीकडे आम्ही टँकर मागायचे, आमच्या डोळ्या देखत गुजरदरीचं पाणी वाहून जातं, आम्ही डोळ्याने बघतो. आमच्या इतके कर्मदरिद्री आम्हीच आहे असंच म्हणलं हरकत नाही. आपलं हक्काचं पाणी आहे, आपलं पाणी आहे, तापी खोऱ्याने ते आपल्याला अलाउड केलं आहे. पण जर आपण प्रयत्नच करणार नसेल ते पाणी आपल्याला मिळणार कसं. आणि म्हणून त्या माध्यमात आम्ही संघर्ष त्या ठिकाणी केला. त्या ठिकाणी प्रस्ताव गेल्यानंतर वन्यजीव मंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली. फक्त जैवविविधतेचा अहवाल त्यांनी मागवलेला आहे आणि त्या अहवालासाठी 3 वर्षापासून म्हणजे 2.5-3 वर्षापासून तापी खोऱ्याकडे आपला जो गोदावरी खोऱ्याकडे तो प्रस्ताव प्रलंबित आहे. 4,35,000 रुपये भरायला नाहीये,
म्हणून तो प्रस्ताव तिथे त्याला खडून पडलेला आहे. अरे वा. आणि मग 15 ऑगस्टला आम्ही त्या ठिकाणी म्हणजे मुख्य अभियंत्याला सांगितलं, त्याचप्रमाणे त्यांना आम्ही सांगितलं की बा जर तुम्हाला 4,35,000 रुपये नसतील डिपार्टमेंटकडे, जर तुम्हाला भीक लागली असेल तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या, कोणत्या हेडला भरायचं आम्ही सांगा, आम्ही वर्गणी करतो भरतो. अच्छा, तुम्ही वर्गणी करून भरायला तयार झाले? आम्ही तयार झालो. मग त्यांनी सांगितलं बाबा आम्ही याला 1-2 महिन्यामध्ये परवानगी घेतो. ती जैवविविधतेचा अहवाल युनिव्हर्सिटीतून घेतला, आम्ही परत ते वन्यजीव मंडळाला थ्रू प्रस्ताव केंद्र सरकारला जाणार आहे. असं ते गुजरदरी प्रकल्प आहे. पण गुजरदरी प्रकल्प जर कधी झाला तर त्या ठिकाणी आमचं चिवळी, तांबूवाडी, त्या संपूर्ण परिसरातला आवळा पट्टा असेल ते सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या भागातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि सिंचनाला पण त्याचा फायदा होणार आहे. असा तो विषय. तुम्ही जो प्रश्न लावून धरला हा तो खरंच या तालुक्याच्या विकासासाठी किंवा सिंचनासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. मला पुढे असं विचारायचं आहे की तुम्ही व्याघ्र प्रकल्पाबद्दल सुद्धा खूप आग्रही आहात. नेमकं काय ते व्याघ्र प्रकल्प? व्याघ्र प्रकल्पाचं असं आहे की आपल्याला एक आठवत असेल 2085-86ला स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब त्या तत्कालीन तेव्हाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्या टायमाला गौताळा अभयारण्य डिक्लेअर केलं सेंच्युरी म्हणून, अभयारण्य म्हणून. त्याचप्रमाणे ताडोबा अभयारण्य डिक्लेअर केलं, त्याचप्रमाणे जे मेळघाट अभयारण्य डिक्लेअर केलं. आणि तिन्ही ठिकाणी व्याघ्र प्रकल्प डिक्लेअर केल्यानंतर योगायोगानं मेळघाट अभयारण्य असेल, ताडोबा अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प झाला, लायन सफारी झाली. त्या ठिकाणी पर्यटकाच्या अनेक सुविधा त्या ठिकाणी पर्यटन विभागाने त्या ठिकाणी दिल्या आणि त्या माध्यमातून शेकडो मुलांना रोजगार मिळाला. बरोबर. आमचं म्हणणं असं आहे की जर ताडोबाला होऊ शकतं, त्या ठिकाणी ताडोबा अभयारण्यात होऊ शकतं, मेळघाटला होऊ शकतं, तर गौताळा अभयारण्यात का नाही? बरोबर. पण गौताळा अभयारण्यात दुर्दैवाने सगळं दुर्लक्ष झालं. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या वन अधिकाऱ्याला मी नेहमी हेच म्हणतो, तुम्ही गौताळा अभयारण्याच्या चोबाजूला खंदक करा, चर खोदा. ज्या ठिकाणी चर खोदणं शक्य नाही त्या ठिकाणी तार फिनिशिंग करा. त्याचं कारण असं आहे की आतले प्राणी बाहेर येणार नाही. आज काय झालंय, गौताळा अभयारण्य आम्हाला कन्नड तालुक्यात शाप आहे की वरदान आहे तेच आम्हाला कळेना. तर शाप म्हणा तर बरोबर ते अभयारण्य आहे, आणि वरदान म्हणा तर आज तिथले वन्य प्राणी खाली यायला लागले. बरोबर. कारण परिस्थिती अशी आहे की गौताळा अभयारण्य हे पूर्ण सागवान जंगल आहे. आणि ते सागवान जंगल असल्यामुळे काय होतं, उन्हाळ्यामध्ये पानाची गळती होते. पान गळती झाल्यामुळे जंगल त्या ठिकाणी उजाड होतं. त्या ठिकाणी वन्य प्राण्याला लपण राहत नाही, त्यांना सावली राहत नाही, त्याचप्रमाणे तिथं पाणी पण राहत नाही. बरं, वन विभाग काय करतं, कागदपत्र दाखवतं आम्ही त्या ठिकाणी पानवटे तयार केले. बरं, यांचे पानवटे कुठे तयार केले? रस्त्याला, जिथं रस्ता आहे तिथं, जिथं टँकर जाईल तिथं. बरोबर. आता साधी गोष्ट आहे की वन्य प्राणी जिथं माणसाची वास असतो, जिथं माणूस जाऊ शकतो, तिथं वन्य प्राणी येतच नाही. म्हणजे यांचे पानवटे नुसते शोभेसाठी, खरे पानवटे आत गरज जिथं जिथं वाघ लपलेले असतात, त्याचप्रमाणे इतर काही वन्य प्राणी असतात पण तिथं नाहीये. आणि मग माझं एक म्हणणं आहे की या गौताळा अभयारण्यालगतच आमचं गुजरदरी प्रकल्प पण आहे. कारण गुजरदरी प्रकल्प हा जो आहे हा त्या ठिकाणी आमच्या गौताळा अभयारण्याच्या पश्चिम भागाला आहे. गौताळा अभयारण्य पूर्व पश्चिम आहे. 25,000 हेक्टरवर ते अभयारण्य विस्तीर्ण आहे. आणि ज्या ठिकाणी गुजरदरी प्रकल्प होणार आहे त्या गुजरदरी प्रकल्पाचा 80% भाग हा साधं वन आहे तिथं, आणि फक्त गुजरदरी जे म्हणजे राखीव वन आहे त्याच्यामध्ये थोडासा भाग येतो. आमचं म्हणणं आहे की ते तुम्ही त्या ठिकाणी गुजरदरी प्रकल्प केला, आमचं तर 100 गावचा प्रश्न सुटेलच. पण त्या गुजरदरी धरणाची कॅपॅसिटी जर वाढवली, त्याच्यामध्ये पाणी जर जास्त वाढवलं, ते पाणी तुम्ही सगळ्या गौताळा अभयारण्यामध्ये पाईपलाईनने त्या ठिकाणी सोडू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये हिरवे रानडे झाडं लावा, म्हणजे त्यालाही पाणी उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वन्य प्राण्याला टँकरचं जो नुसते कोट्यावधीचे बिलं काढले जातात तो तुमचा पैसा वाचेल. आणि म्हणून एवढा फिजिबल आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे का गौताळा अभयारण्य असं केलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेती नुकसान होणार नाही. आज तुम्हाला सांगतो, अनेक लोकांचं त्या ठिकाणी मका त्या ठिकाणी वानर येऊ देत नाही, माकडं येऊ देत नाही, रानडुक्कर त्या ठिकाणी पूर्ण अद्रक खाऊन घेतो, टमाटे खाऊन घेतात, मका खाऊन घेतात, एवढंच काय ऊस पण खायला लागले. आणि हेच तर झालं एका शेतकऱ्याची बकरी त्या ठिकाणी मारली, त्याचं वासरू मारलं, गाय मारली, हे तर लगेच नित्याच झालं. रोज तालुक्यामध्ये किमान 7-8 ठिकाणी वन्य प्राणी हल्ले करतात. म्हणजे शेतकरी एवढा त्रस्त झाला का आता तक्रार करणं सोडलं त्यांनी. कारण वन विभागाचं कसं उलटावून शाळा वळतात. शेतकरी एक तर आले की हे ते भेटत नाही. गौताळा अभयारण्य कन्नडला आहे, यांचं ऑफिस संभाजीनगरला आहे. मुळात गौताळा अभयारण्य कन्नडला असल्यामुळं ते रिझर्व्ह फॉरेस्ट ऑफिस हे कन्नडलाच असलं पाहिजे. बरोबर. कन्नडला हलवलं पाहिजे अशी माझी मागणी. आणि म्हणून त्या माध्यमात जसं आपण बघितलं असेल, विदर्भामध्ये सर्वात जास्त वन विभाग आहे, वन्यजीव जास्त विदर्भात आहे. तर महाराष्ट्राचं वन्यजीवचं ऑफिस विदर्भात आहे, नागपूरला आहे. मग आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात काय मराठवाड्यामध्ये एवढं मोठं अभयारण्य ते कन्नडला आहे. या अधिकारी राहतात संभाजीनगरला, फोन लावला तर फोन घेत नाही.
आणि म्हणून त्या माध्यमात माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कन्नडला राहिलं पाहिजे. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आज त्या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो माणसावर हल्ले करायला लागले. शुभम राठोड नावाचा भांबरवाडीचा मुलगा आहे, एकुलता होता त्या आई वडिलाला. आज त्या मुलाला म्हणजे वाघाने उचलून नेलं आई वडिलांसमोर. त्या ठिकाणी कैलास गिरे नावाचा एक मुलगा आहे, तो चाळीसगाववरून अंधानेरला येत होता, त्याच्यावर वाघाने झडप मारली, वाचला तो. हाच प्रकार त्या ठिकाणी आमच्या सासेगाव म्हणूनला. आता मागच्या आठवड्यामध्ये पाटण्याला सुद्धा एका मुलाला उचलून नेलं. म्हणजे आता वन्य प्राणी तर झाले, त्या वाघाला त्या बिबट्याला रक्त तोंडी लागले. आता ते माणसावर सुद्धा हल्ले करायला लागले. म्हणून वन विभागाला आम्ही हेच सांगितलं, तुम्ही लवकरात लवकर ती कारवाई करा, यांना बंदिस्त करा, त्यांना त्यांचं खाद्य पाणी मोठ्या प्रमाणात द्या, म्हणजे ते बाहेर याच्यावर हल्ले करणार नाही. बरोबर. आज त्या ठिकाणी हातनूर सारख्या भागामध्ये लोक त्रस्त आहे. रोज त्या ठिकाणी वन्य प्राणी लोकांना जाणं येणं मुश्किल झालं. एवढंच काय, जर आम्हाला लोकांना कपाशी वेचायची असली, आमच्या पूर्ण पट्ट्यामध्ये कापूस वेचायचा असला, मका सोंगायची, आता मजूर शेतमालकाला सांगतो की तुम्ही आमच्या मागे दंडा घेऊन उभा राहा, कारण वाघ कधी येईल याची गॅरंटी नाही. भीती वाटायला लागली. मग असं असेल तर म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे शाप एक वरदान हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की व्याघ्र प्रकल्पाची लवकरात लवकर स्थापना करा, त्या ठिकाणी त्याचा विकास पण होईल, लोकांना रोजगार पण मिळेल आणि लोकांचे शेती पिकाचं नुकसान होणार नाही. आणि आज त्या ठिकाणी गवताळा अभयारण्यामध्ये कौट असेल, चिंच असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे मोहगुणी असेल, असे जर म्हणजे फळवर्गीय झाडं जर लावले, त्या ठिकाणी वानराला माकडाला त्यांचं खाद्य मिळेल आणि ते जंगलातच राहतील, ते इकडे कशाला येतील. आणि म्हणून अशा पद्धतीने व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे, जेणेकरून पूर्ण बंदिस्त होईल आणि त्या माध्यमातून लोकांचं संरक्षण होईल, पाळीव प्राण्याचं सुद्धा संरक्षण होईल आणि लोकांना त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार सुद्धा अशी आमची संकल्पना आहे. यानंतर तुम्ही बोगद्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता, किंवा तुम्ही अनेकदा नितीन गडकरी साहेबांना भेटले. खूप मोठा अनेक दिवसाचा तुमचा संघर्ष चालू आहे. आम्ही प्रसारमाध्यमातून न्यूजपेपरमधून ते वाचत आलेलो आहोत. आता नेमकी काय परिस्थिती बोगद्याची? नाही, मुळात काय झालं का, औटरम घाटाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तर तेच म्हणाल की हाच प्रश्न जर कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर असताना तर सगळे पुढारी एक झाले असते. तुम्हाला सांगतो मी स्वतः 11-12ला आम्ही कन्नडला रेल्वे आली पाहिजे, त्याचप्रमाणे औटरम घाटातला बोगदा झाला पाहिजे, नॅशनल हायवे इकडून झाला पाहिजे, असं आम्ही त्या स्वर्गीय माजी आमदार TS पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही शुभारंभ केला होता 1 लाख लोकांच्या सह्यांचा. त्या टायमाला तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जीला आम्ही भेटलो होतो. त्यानंतर सदानंद गौडा साहेब रेल्वे मंत्री झाले, आम्ही त्यांना भेटलो. आणि आमचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीला सारखं तगादा लावायचो, साहेब आमचा नॅशनल हायवे झाला पाहिजे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या औटरम घाटातला टनेल झाला पाहिजे, बोगदा झाला पाहिजे, आणि मग त्या माध्यमातून त्या ठिकाणी रेल्वे गेली पाहिजे, हे आमचं स्वप्न होतं. आणि हे सगळं करत असताना 2014ला गडकरी साहेब त्या खात्याचे मंत्री झाले, एनडीएचं सरकार आलं आणि मग त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला का आता गडकरी साहेब आपले मंत्री झाल्यामुळं आपला आता त्या ठिकाणी घाट बी होणार आणि नॅशनल हायवे होणार. जो नॅशनल हायवे 2012लाच तत्कालीन जे दळणवळण मंत्री होते ऑस्कर फर्नांडिस साहेब, त्यांनी तो मंजूर केला होता. 14 नंतर त्याला थोडीशी गती पण आली, पण त्या ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम BOT चालू केलं, पण त्या ठिकाणी टनेलचं काम सरकारने थांबवलं. धुळ्याला ज्या टायमाला भूमिपूजन होतं, आम्ही धुळ्याला सुद्धा माननीय नितीन गडकरी साहेबांना आग्रह केला की साहेब तुम्ही जसं नॅशनल हायवेचं धुळ्यापासून तर सोलापूरपर्यंत काम करतायत तसं टनेलचं पण करा. पण त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी सांगितलं की बा टनेल सरकार बनवेल, कारण लोकांवर जास्त त्या टोलचा भुर्दण पडू नये, आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलं की आम्ही बनवू, तर तो आजपर्यंत झाला नाही. तेव्हा टनेलची किंमत 3,500 कोटी होती, आज त्याची किंमत झाली 6,000 कोटी आहे. आता ते म्हणतात आमच्याकडे एवढे पैसे नाहीये, हे फिजिबल नाहीये. आणि मग त्या माध्यमातून गडकरी साहेबांना आम्ही 20 ते 25 वेळेस भेटलो. अशा पद्धतीने केल्यानंतर मग शेवटी मागच्या वर्षी काय झालं, 11 ऑगस्टला काही आमचे धुळ्याचे मित्र आहेत वकील लोक वगैरे, बागुल साहेब वगैरे, ते बी हायकोर्टात गेले, आम्ही पण हायकोर्टात गेलो. मग आम्ही सांगितलं का बा जर यांना बोगदा बनवायचा नव्हता, आज त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायची, 8-8 तास ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम राहायची. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी इथं सोलापूरहून निघले तर आपल्या औटरम घाटापर्यंत लोक फास्ट यायचे कन्नडपर्यंत, पण औटरम घाटातून कधी जाईल याची गॅरंटी नव्हती, म्हणजे तो घाट होऊन सुद्धा फायदा नव्हता. आणि म्हणून आमचं असं म्हणणं होतं की त्या माध्यमातून आम्ही त्याला आग्रह केला तुम्ही तुम्ही करा बाबा. तर मग त्या माध्यमातून टनेलच्या बाबतीमध्ये मग हायकोर्टाने शेवटी डायरेक्शन दिलं. हायकोर्टाने सांगितलं का बाबा तुम्ही अरबी समुद्र खालून बोगदा करू शकतात, काश्मीरला मोठे मोठे बोगदे करतात, मग तुम्हाला औटरम घाटाची काय अडचण आहे. आणि विशेषतः औटरम घाटातल्या टनेलच्या बाबतीमध्ये आम्ही DPR मान्य हायकोर्टासमोर आम्ही सादर केला. हा आपला लोहयुक्त दगड आहे, म्हणजे मी तर म्हणत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त
टनेलसाठी उपयुक्त असलेला दगड आपला आउटरम घाटातला आहे. अच्छा. आपण म्हणजे मसोबापाशी जर बघितलं तिथं मसोबा देवस्थान हो, आहे, हो. त्या ठिकाणी बघितलं तर लगेच त्याची लक्षात येतं. एवढा टणक दगड असताना मुद्दाम असं अफवा पसरवली की दगड ठिसूळे हे येते, असं काही नाही. मग माननीय न्यायालयाने सरकारचे कान उपडले. सरकारला सांगितलं की 3 महिन्याच्या आत त्या ठिकाणी वन विभागाने परवानगी दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी हा बोगदा झाला पाहिजे, करा असे डायरेक्शन दिल्यानंतर आम्हाला आनंद झाला. आणि आज त्या ठिकाणी आम्हाला विशेषतः म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये माननीय गडकरी साहेब संभाजीनगरला आले होते. त्यांनी त्या टायमाला एक बैठक घेतली. त्या बैठकीत सुद्धा त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही टनेलचं काम मार्गी लावू. आणि माननीय गडकरी साहेबांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, त्यांना तर आम्ही अनेकदा भेटलो. हा नुसता कन्नडचा विषय नाही, बरोबर, हा नुसता धुळे सोलापूर हायवेचा प्रश्न नाही. या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा हायवे. आणि मला आठवतं ज्या टायमाला आमचे सुरेश प्रभू साहेब रेल्वे मंत्री होते, त्या टायमाला आम्ही सर्वजण सुरेश प्रभू साहेबांना 1 लाख लोकांच्या सहाय्याचं निवेदन दिलं. त्या टायमाला आम्ही सांगितलं होतं बाबा सदानंद देवगौडा साहेबांनी संसदेमध्ये चाळीसगाव टू संभाजीनगरच्या रेल्वेचं सर्वेक्षणाची घोषणा केली. त्याला 13 लाख रुपये बजेट पण दिलं, सर्वेक्षण पण झालं. तुम्ही आता फास्ट कारवाई करा. त्या टायमाला माननीय गडकरी साहेबांनी अशी सहमत दाखवली की आमचं जे नॅशनल हायवेचे एका साईडनं जी जागा आहे त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक टाकायला सुद्धा त्यांनी परवानगी दिली. म्हणजे गडकरी साहेब अत्यंत फिजिबल आहे, त्याची करण्याची तयारी आहे. त्या ठिकाणी रेल्वे विभागाने म्हणा एवढा इंटरेस्ट न दाखवल्यामुळं हायवे त्या ठिकाणी पूर्ण झाला, पण बोगदा अडला. आता न्यायालयाचा निर्णय मागच्या आठवड्यात गडकरी साहेबांनी घेतलेला निर्णय, त्यावरनं बोगदा लवकरात लवकर होईल. सरकारला तो करावाच लागेल अशी आम्हाला आशा वाटायला लागली, होईल. दुसरं असं की MIDCच्या बाबतीत सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये MIDC मंजूर झाली, नंतर ती रद्द झाली. त्या बाबतीत सुद्धा तुम्ही पाठपुरावा केला किंवा ती रद्द झाली, तुमचे आमदार असतानाच रद्द झालेली आहे. त्या बाबतीत कुठेही गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला पाठपुरावा होताना दिसला नाही. मुळात कन्नडची MIDC जे आहे ना, आमचे माझे म्हणजे शिवसेना नेते तत्कालीन उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई साहेब ही ज्या टायमाला उद्योगमंत्री होते मागच्या टर्ममध्ये, त्या टायमाला त्यांनी ती मंजूर केली. आणि त्या ठिकाणी MIDC आज सुद्धा रद्द झाली नाही. फक्त झालं काय की ज्या टायमाला MIDC कन्नडला आली त्याच टायमाला आपल्याला नॅशनल हायवेचं काम चालू होतं. आणि मग नॅशनल हायवेला काय झालं, तिथून जिथं MIDC आहे रेल आणि नावडीच्या परिसरामध्ये तिथून नॅशनल हायवे गेला. आता नॅशनल हायवेची पॉलिसी कशी आहे की त्या ठिकाणी 4% रक्कम वाढून द्यायची, म्हणजे कोणी कोर्टात जाऊ नये, एवढे मोठे प्रोजेक्ट थांबू नये, ही शासनाची पॉलिसी आहे. आणि मग लोकांना काय वाटायला लागलं, बाजूच्या शेतकऱ्यांना तिथून नॅशनल हायवे गेला त्याला जर समजा 1 कोटी मिळतात तर मग मला 25 लाखच कशी मिळून राहिले, असं म्हणून लोकांनी त्याला विरोध केला. पण मुळात त्या ठिकाणी लोकांना जर आपण समजून सांगितलं बाबा नॅशनल हायवेची वेगळी पॉलिसी आहे, त्याला जमीन किती लागते, थोडी लागते. MIDC त्या ठिकाणी मोठं क्षेत्र लागणार आहे. आणि मुळात MIDC झाल्यानंतर ते आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला एक स्तोत्र आपल्याला निर्माण होणार आहे, रोजगार तयार होणार आहे. आणि आपण जर कधी लोकांना समजून सांगितलं बाबा नॅशनल हायवे उद्या इंडस्ट्री झाली, MIDC झाली म्हणजे तिथल्या किमती वाढतील, घराच्या किमती वाढतील, तुमचं व्हॅल्युएशन वाढेल, हे जर लोकांना समजून सांगितलं. आणि दुसरी गोष्ट बाबा ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्या घरात समजा होतकरू मुलगा असेल, शिकलेला असेल, त्या मुलाला MIDC नोकरी द्यायची, असं जर कधी हमी दिली तर शेतकरी तयार होतील. पण दुर्दैवाने असे प्रयत्न कोणी केले नाही आणि ते प्रयत्न झाले नाही. आणि म्हणून त्या माध्यमात हे प्रयत्न होणं गरजेचे आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलात, त्या कार्यकालामध्ये असे कुठले कामं होते की तुमच्या ते स्मरणात राहिलेत आतापर्यंत, किंवा ते तालुक्याच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात अशी कामं? नाही, मुळात मी 2095-96 पासून मी सक्रिय होतो. 97ला मी जिल्हा परिषद निवडणूक लढलो. त्यानंतर स्वर्गीय नारायणरावजी पवार साहेब यांच्या विरोधात मी पहिली निवडणूक हरलो होतो. नंतर 1.5 वर्षानं पोटनिवडणूक मी जिंकून आलो. तर 97 पासून तर 2004 पर्यंत मला असं वाटायचं पंचायत समितीला जर जायचं तर सिंचन विभाग आमचा गेस्ट हाऊस जवळ आहे, मूळ पंचायत समिती तहसील जवळ आहे, व्हेटरनरी डिपार्टमेंट या ठिकाणी आता पिशोर नाक्याच्या बाजूला आहे, म्हणजे अनेक ठिकाणी जावं लागायचं. मग मला असं वाटायचं एका छताखाली आली पाहिजे. आणि मग त्या माध्यमात आम्ही ते प्रयत्न करायचो. मग ते अनेक त्याला अडचणी आल्या. पण योगायोगाने मी जे आहे 2004-05ला जे जिल्हा परिषद अध्यक्ष झालो 5ला, मग त्या टायमाला मी निर्णय घेतला का कुठल्या परिस्थितीमध्ये कन्नडची पंचायत समिती आपल्याला इमारत बांधायची आणि ती एका छताखाली आणायची. म्हणजे आपला शेतकरी त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला एकाच ठिकाणी सिंचन विभाग भेटला पाहिजे, एकाच ठिकाणी बांधकाम विभाग भेटला पाहिजे, व्हिडिओ एका ठिकाणी भेटला पाहिजे, अशी संकल्पना करून आम्ही ती पंचायत समिती इमारत मंजूर करून घेतली. ती इमारत सुद्धा आज त्या ठिकाणी पूर्ण झाली. तुमच्या कार्यकालामध्ये ती मंजूर झालेली होती? अच्छा, माझ्या काळात पूर्ण झाली. आणि त्या टायमाचे आमचे माझ्या विरोधी पक्षनेते रामदासजी कदम साहेब यांच्या हस्ते आम्ही ते अनावरण केलं होतं, म्हणजे उद्घाटन वगैरे केलं होतं. ते एक झालं. त्यानंतर आपल्या मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्या कार्यकाळामध्ये जिथून नॅशनल हायवे जातात किंवा
हायवे जातात अशा ठिकाणी जवळजवळ 11 ते 12 ग्रामीण रुग्णालय केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर केले होते. पण त्यांना जिल्हा परिषदनी सहमती दाखवायची, जागा उपलब्ध करून द्यायची जिल्हा परिषदने आणि त्याच्यानंतर ठराव द्यायचा. मग आल्यानंतर मग मी असं माझ्या लक्षात आलं का कन्नडला ग्रामीण रुग्णालयच नव्हतं, कन्नडला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. म्हणजे मी तर म्हणाल महाराष्ट्रामध्ये कन्नडचं ग्रामीण रुग्णालय तुमच्याच कार्यकालामध्ये झालं, माझ्या कार्यकाळामध्ये. आणि विशेषतः कन्नड म्हणजे मी तर म्हणेल महाराष्ट्रामध्ये असं दुर्मिळ तालुका होता की तालुका लेवलला ग्रामीण रुग्णालय नसलेला कन्नड तालुका हा पहिला होता. इथे ग्रामीण रुग्णालय साधं पीएचसी होतं. आता प्राथमिक आरोग्य केंद्रात काय असतं त्याची संकल्पनाच आहे, त्याचा लॉंग फॉर्मच येते प्राथमिक हेल्थ सेंटर, प्राथमिक उपचार. आणि मग त्या ठिकाणी मी म्हटलं की बा इथं आपल्या ग्रामीण रुग्णालय आम्ही एक इथं मंजूर केलं. आणि मग इथली पीएचसी आम्ही चिकलठाणला हलवली. तर चिकलठाणचे अनेक दिवसात लोकांचं म्हणणं होतं त्यांना पोलिओचं साधं डोस घ्यायचा असलं त्यांना कन्नड यावं लागायचं. तसंच आमची चापानेरची परिस्थिती होती. चापानेर हे आवराळ्याला जोडलेलं होतं, त्यांना सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं, त्यांची अनेक दिवसाची मागणी होती. मग आम्ही देवगाव रंगारीला एक ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं 100 खाटाचं आणि तिथली पीएचसी आम्ही चापानेरला हलवली. आणि माझं भाग्य असं की माझ्या कार्यकाळात ती मंजूर पण झाली, आम्ही त्याला पैसे पण दिले, त्याचं भूमिपूजन बी झालं, त्याचं उद्घाटन पण केलं. असं ते केलं. त्यानंतर करंजखेड असेल, नागद प्राथमिक आरोग्य केंद्र असेल. आता नागदला 2-3 आमदार झाले, म्हणजे मी कोणाबद्दल असं म्हणणार नाही, पण त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या खोलीत चालायचं, एक अगदी 20 बाय 20 स्वतःची इमारत नव्हती. मग मी माझ्या काळामध्ये नागद असेल, त्याचप्रमाणे करंजखेडा असेल, त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला आम्ही 1-1-1.5 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. भूमिपूजनही माझ्याच कार्यकाळात झालं आणि उद्घाटन सुद्धा माझ्या कार्यकाळात झालं. असे कामं केले. त्याचप्रमाणे आपला कन्नड तालुक्यामध्ये आपला एक आध्यात्मिक आपल्याला मोठा वारसा आहे आपला. आज त्या ठिकाणी वाकी देवस्थान असेल, शेलगाव देवस्थान असेल, तुमच्याच काळ पर्यटनाचा. त्यानंतर आमचं आवराळा देवी देवस्थान असेल. आज आवराळ्याच्या मार्चमध्ये लक्ष्मीदेवीची मोठी यात्रा भरते. मी तर म्हणत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नंबर 1ची यात्रा भरते. लाखो लोक त्या ठिकाणी येतात, पण त्या ठिकाणी कुठल्या सुविधा नव्हत्या. आमच्या विट्याला रेवणनाथाचं मंदिर आहे, ते बी नवनाथापैकी एक रेवणनाथाचं मंदिर म्हणजे नवनाथापैकी एक रेवणनाथचं वास्तविक झालंय, पण त्या ठिकाणी ते विकासच नव्हता. आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही असे 70 देवी दाक्षायणी असेल लासूर स्टेशनची, त्याचप्रमाणे आमचं सिल्लोड तालुक्यातलं बालाजी देवस्थान असेल, भद्रा मारुती असेल, त्याचप्रमाणे वेरूळचं घृष्णेश्वर असेल, या सगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत मी पैसे उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक ठिकाणी पैसे देऊन आम्ही त्याचा विकास केला. आज ते काम सुद्धा अत्यंत मोठं झालं आहे. त्याचप्रमाणे आपला जिल्हा हा एक संतांची भूमी, संत एकनाथ महाराज आपले पैठणचे आहेत आणि अनेक संत या ठिकाणी झाले. आता वाकीचे देवाच्या दिंड्या आळंदीला जायच्या, पंढरपूरला जायच्या, पण ते अनेकदा म्हणायचे. मग योगाने मी बघितलं अनेक दिंड्याला मी पण जायचो, त्या दिंड्याला कुठल्या सुविधा नव्हत्या, त्यांना पाण्याचं टँकर नाही, त्यांना हे नाही. लोक म्हणायचे आम्ही जायचं पण आम्हाला लोक पाणी देत नाही, कारण शेतकरी शेवटी रस्त्याला जाताना कोण पाणी देणार आहे, असेल ते द्यायचे. बाकीचे मग लोकांना आंघोळीची अडचण यायची, जेव्हा गावाची अडचण यायची. समजा अन्नदान लोक करायचे, बाकी व्यवस्थित अडचण यायची. आणि मला विशेषतः आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्हा हा पहिला जिल्हा असा आहे की मी अध्यक्ष असताना या सर्व दिंड्याला त्या ठिकाणी पिण्याचं पाण्याचं टँकर आणि त्याचप्रमाणे अँब्युलन्स सेवा ती मी 2004-5 पासून जी दिली ती आज सुद्धा ती चालू आहे. मी तो कायदाच केला. मला अनेक त्या ठिकाणी अडचण आली. ग्रामविकास खात्याने ऑब्जेक्शन घेतलं, बाबा तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुविधा देता येणार नाही, कारण आपला जो ह्या असतो म्हणजे जो आमचा सेस असतो तो पैसा जिल्ह्यात खर्च करायचा असतो. पण मी त्या ठिकाणी पाठपुरावा केला, बाबा जरी जिल्ह्याच्या बाहेर आम्ही टँकर देत असलो पण हे दिंड्यामध्ये जाणारे लोक हे जिल्ह्यातलेच. उद्या जर ते बाहेर गेले, त्यांना एखाद्या रोगाची लागण झाली आणि ते जर आपल्या जिल्ह्यात आले, आपला जिल्हा आजारी पडतात, मग काय करायचं. अशा टेक्निकल मुद्द्यात आम्ही लक्ष घालून त्याला परवानगी मिळाली. आज आपल्या जेवढ्या दिंड्या 30-35 दिंड्या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातून मग पैठणला जातात, त्याच्याप्रमाणे आळंदीला जातात, पंढरपूरला जातात. सर्व दिंड्याला महिनाभर पाण्याचं टँकर आणि अँब्युलन्स सेवा मोफत देणारी संभाजीनगर जिल्हा परिषद ही पहिली, आणि ते करण्याचा मान मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही डोंगरी भागाचा बी प्रश्न उपस्थित केलेले होते त्या काळामध्ये. आजही अनेक गावं तुमच्यामुळेच डोंगरी भागामध्ये समाविष्ट झाले. म्हणजे आज त्याचा फायदा असा आहे, आज आमचं चापानेर असेल, चिकलठाण असेल, जेऊर असेल, हिवरखेडा गवताळा असेल, अशा ठिकाणी हायस्कूल आहे. आज त्या ठिकाणी हायस्कूलला जे मुलं शिकतात त्याच्यामध्ये शैक्षणिकसाठी 3% तुम्हाला बेनिफिट मिळतो. आज त्या मुलांना कायमस्वरूपी लॉंग लाईफ त्या मुलांना त्याचा फायदा होणार. असं काम केलं आम्हाला समाधान वाटतं. आज त्या ठिकाणी एखादी अंगणवाडी इमारत बांधायची असेल, शाळा खोली बांधायची असेल, तर आज डोंगरी भागासाठी जिल्हा नियोजन समितीचा 25% निधी हा राखीव असतो, तो डोंगरी भागातच द्यावा लागतो. आणि दुर्दैवाने आपल्या भागातले 50-52 गावं डोंगरीत असून सुद्धा यादीत नव्हते. आज त्या लोकांनी त्याचा डायरेक्ट त्याचा फायदा व्हायला लागला. आज त्या ठिकाणी अंगणवाडीची इमारतीची जर कॉस्ट तुमची
3 लाख असेल तर डोंगरी भागामध्ये ऑलरेडी 10% अजून वाढतात. तो त्या लोकांचा फायदा आहे. ते सुद्धा काम त्या ठिकाणी मार्गी लागेल. एकंदर तुमच्यासोबत गप्पा मारताना मला असं वाटतंय की तुम्ही खूप संघर्ष केला आहे, तळमळीने काम केलेले तालुक्याच्या विकासासाठी. मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, युवकांचा असेल, MIDCच्या माध्यमातून असेल, रस्त्याचा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं असं भरीव काम राहिलेलं आहे. परंतु याचं थोडंसं सोशल मीडियावरती मार्केटिंग झालं नाही किंवा तुम्ही ते दाखवलं नाही किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. अनेकदा आपण असं बघतो की राजकारणामध्ये फोटो काढणारे नेते खूप झालेले आहेत. फोटो काढायचा आणि विषय संपवायचा, परंतु तुम्ही खूप खरंच मुळामध्ये जाऊन काम करताना आपल्याला दिसतात. तुम्ही आता राजकारणात म्हणजे विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तुम्ही मगाशीही सांगितलं. विधानसभेसाठी तुमची नेमकी ब्लूप्रिंट काय आहे? मुळात साहेब MIDC मंजूर तर आहेच, तिला थोडंसं लक्ष दिलं तर त्याला सुद्धा गती येईल. कारण दुसरी गोष्ट काही शेंद्रा MIDC, शेंद्रा म्हणजे दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये आपलं शेंद्रा MIDC आहेत, धुळे MIDC आहेत. आपली कन्नडची MIDC साठी अहोरात्र प्रयत्न करणार, त्या लोकांना सांगणार, लोकांना विश्वासात घेणार. जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे आणि MIDC साठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. आज MIDC झाली म्हणजे त्याचा एक फायदा होईल. दुसरी गोष्ट एवढं मोठं आपल्याला म्हणे दैवत येतं आणि कर्म येतं. गवताळा अभयारण्याच्या माध्यमातून हजारो मुलांना रोजगार मिळू शकतात. आज त्या भागातले आदिवासी त्यांनी त्या ठिकाणी मस्त, आज आपण बघितलं अनेक ठिकाणी पिकनिकला जातो आपण, त्या ठिकाणी मस्त लोक झोपड्या बांधतात, त्या ठिकाणी लोक मुक्काम करतात, त्या झोपड्यामध्ये पिठलं भाकरी बनवतात. आज तुम्ही सिंहगड असेल अशा ठिकाणी गेलं तिथं आहे, तसं सुद्धा इथे होऊ शकतं. आज काय परिस्थिती गवताळ्यात तुम्ही घुसले, एवढं मोठं अभयारण्य आहेत, आज त्या ठिकाणी घुसल्यानंतर त्या ठिकाणी काहीच नाहीये, बोर्ड सुद्धा नाही बऱ्याच ठिकाणी. आज पितळखोरलेली जीर्णावस्थेत आहे. मागच्या वर्षी फॉरेनचे काही लोक आले होते, त्यांच्यावर आग्यामोळाने हल्ला केला. म्हणजे दुर्दैव आहे आपलं की आज आग्यामोळ त्या ठिकाणी लागलं, लोक पाहायला जाऊ शकत नाही. आज त्या ठिकाणी गणित तज्ञ भास्कराचार्य यांची कुटी आहे पाटणादेवी त्या ठिकाणी. आज पाटणादेवी एवढं मोठं देवस्थान आहे, आज त्या ठिकाणी एवढे मोठे हजारो पर्यटक येतात. आज त्या ठिकाणी भास्कराचार्याच्या कुटी, आज काय परिस्थिती, 30x30 फक्त तार फिनिशिंग आहे, एक 20x20 पत्र्याचं शेड आहे. त्या ठिकाणी गणित तज्ञ भास्कराचार्यांच्या नावाने जर त्या ठिकाणी प्रयोगशाळा जर कधी केली, आज त्या ठिकाणी रेल्वे जर त्या ठिकाणी गेली तर रेल्वेच्या नकाशावर पितळखोरा लेणी येईल. रेल्वेच्या नकाशावर त्या ठिकाणी गणित तज्ञ भास्कराचार्यांचं त्या ठिकाणी त्यांनी जगाला गणित दिलं. आज इराण आणि इराकला त्यांचं गणित चालतं. आज त्यांनी शून्याचा शोध लावला, पण आपण कर्मदरिद्र असे. आज त्या ठिकाणी फक्त 20x20 कुटी आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे. किल्ले अंतूर आहेत, किल्ले अंतूर सुद्धा दुर्लक्षित आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नाहीये, पूर्ण ढासळलेला आहे. हा सगळा आपला अनमोल ठेवा आहे. आणि सरकारने फक्त संभाजीनगर जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला, पण आज काय परिस्थिती, पर्यटनाला पैसेच मिळत नाही. म्हणजे एवढं जरी डेव्हलप केलं तर हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. आणि कन्नड तालुक्याला एवढी मोठी निसर्गाची देण आहे. बरं, तुमच्या आता हा प्रश्न तुम्ही उपस्थित करतायत, सत्ताधारी आमदार तर तुम्ही तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही प्रयत्न केले का मग, किंवा प्रयत्न होताना दिसले नाही? आता आम्ही काय केलं, तर विषय कसा असतो, आता जसे त्याचा जिसकी उसकी सोच, कोणाला काय करावं वाटतं हे त्याला वाटतं विकास आहे. पण हे तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त हे जर कधी केलं, हे कायमस्वरूपी ही म्हणजे ब्लू प्रिंटच आहे. शेवटी एक सरकार म्हणतं आम्हाला रोजगार द्यायचा, हा रोजगार तुम्ही हिसकावून घेतात असं चालणार नाही. आणि माझं तर केंद्र सरकार हे सांगणं आहे नॅशनल हायवेला की जसं तुम्ही ह्या नॅशनल हायवेचा जो काही म्हणजे टोल आहे, त्या टोलवाल्याला रोजचे 2.5 लाख रुपये केंद्र सरकार देतं. काऊन? त्याचा लॉस मध्ये म्हणून. आमच्या ट्रकाचं काय, आमच्या गाड्याचं काय, कन्नडला पिकवलेले टमाटे असेल, कन्नडला पिकवलेलं अद्रक असेल, हळद असेल, हे सगळं आम्हाला कुठे न्यावं लागतं माहितीये? इकडून आम्हाला म्हणजे शिवर बांगला, वैजापूर, देवगाव, नांदगाव आज जावं लागतं. आमच्या पण गाड्याचा भाडा द्या ना. आज आमच्याकडे मका आहे, आज दोंडाईच्याला त्या ठिकाणी स्टॉलचे प्रकल्प आहेत, तिकडे मकाला चांगला भाव मिळतो, इकडून आमच्या ट्रका जाऊ देत नाहीये. 18 ऑगस्टला घाट बंद केला, एक म्हणजे आता जवळजवळ 13 महिने झाले. 13 महिन्यामध्ये सुद्धा कन्नड तालुक्याने फार सोसलेलं आहे. आपला कांदा त्या ठिकाणी जात नाहीये, कांदा न्यायचा तर जास्तीचा भार लागतो. तिकडे जर 2 पैसे भाव मिळाला, कारण आपला भाजीपाला असेल, आपलं बहिरगाव असेल, ते ताडपिंपळगाव असेल, अंधानेर असेल, इथला भाजीपाला त्या ठिकाणी 40 गावला रेल्वेने गेल्यानंतर वाशी मार्केटला जातो, तिकडे नागपूरला जातो, त्या ठिकाणी दोंडाईच्याला जातो, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे इंदोरला असेल इकडे जातो. आज सगळं ठप्प झालंय. आज त्या माध्यमात परवडत नाहीये. मग सरकारची नेमकी नीती काय? मग जर एकीकडे तुम्ही त्या टोलवाल्याला सरकार पैसे देत असेल तर आमच्या गाड्यावाल्याला पण द्या. कन्नड तालुक्यातला जो भाजीपाला 180 किलोमीटर घेऊन जातो, त्याला जो काही हे लागतो, ते जास्त खर्च लागतो, तो पण त्यांनी दिला पाहिजे. वारंवार तुम्ही प्रश्न उपस्थित करत आलेले आहेत. मला शेवटचा एका प्रश्नावरती यायचं आहे की तुम्ही बघतायत की गेल्या 13 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आणि कुणबी
आरक्षणाच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी समाजामध्ये दुफळी निर्माण झालेली असे जाणवत आहे. तुम्हाला असं वाटतं की याचा परिणाम आपल्या स्थानिक राजकारणावर, तालुक्याच्या राजकारणावर होईल? नाही, आता परिणाम तर निश्चित होईल. तरी सुद्धा सरकारला आमची अशी विनंती आहे की त्यातून गरजवंत मराठ्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे. ती मागणी काही चुकीची नाही आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही सर्वांगीण प्रश्नाच्या मध्ये हात घातलेला आहे. तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत असेल किंवा शेतकऱ्याचा असेल, युवकांचा असेल, MIDCचा असेल, आणि आतापर्यंत तुम्ही हा संघर्ष करत आलेले आहे, प्रश्न उपस्थित करायला आले आहे, सरकारकडनं मागण्या करून घेतलेल्या आहेत. हा जो संघर्ष आहे हा आता संपावा आणि तुम्हाला विधानसभेचं तिकीट मिळावं अशी अपेक्षा करूया. आणि तुम्ही आमच्या मंथन मराठीच्या कट्ट्यावर आल्यात, आमच्यासोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.